वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पहिल्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. प्रथम घटक चाचणी परीक्षा सन 2024-25, विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांना हा विषय आहे. आजच आमच्या कॉलेजमध्ये ही परीक्षा झाली. 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि 1.5 तासाचा वेळ ही उत्तरपत्रिका लेखनासाठी तुम्हाला आहे. या प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. तोपर्यंत तुम्ही स्वतः ही प्रश्नपत्रिका सोडवा. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य, विषय अर्थशास्त्र, पहिली घटक चाचणी परीक्षा 25 गुण. पाहूया आपण प्रश्न क्रमांक पहिला. असहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र. तर रिकामी चौकट आहे, त्याचा संबंध सूक्ष्म अर्थशास्त्राशी लावायचा आहे. रिकामी चौकट पेन किंवा पेन्सिलने करा. 2. एकूण उपयोगिता. रिकामी चौकटीत संबंध लिहायचा आहे. सीमांत उपयोगितेचा संबंध वाढीव नगापासून प्राप्त होणारी उपयोगिता. 3. प्रत्यक्ष मागणी कपडे. तर अप्रत्यक्ष मागणीचे एक उदाहरण लिहा. 4. पेन आणि शाई, त्याचा संबंध लिहायचा आहे. चहा कॉफी म्हणजे पर्यायी वस्तू, पेन आणि शाई कोणत्या वस्तू आहेत ते लिहा. 5. संपूर्ण लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी डिमांड किती आहे, तर अनंतचं चिन्ह आहे, हे सिग्मा म्हणतात त्याला. आणि इथे रिकामी जागा आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0. तर ही कोणती मागणी आहे. सहसंबंध लिहिताना चौकटी व्यवस्थित काढा आणि पूर्ण वाक्य लिहा. स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. ब प्रश्न आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 संकल्पना दिलेल्या आहेत, त्यातले 3च सोडवायच्या आणि 6 गुण आहेत. म्हणजे एक संकल्पना सोडवली तर 2 गुण. त्याचंही विभाजन करता येईल. संकल्पना ओळखली की 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 2रा गुण असेल, हे लक्षात ठेवा. 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. 2. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 3. शलाखाने विजेची मागणी अनेक उपयोगांसाठी केली. 4. गणेशने चहाची किंमत वाढल्यामुळे कॉफीची मागणी केली. 5. एका शेतकऱ्याने 10 पोत्यांपैकी 5 पोती बाजारात विक्रीसाठी आणले. 5 पैकी 3 सोडवा आणि 6 गुण आहेत. स्क्रीनशॉट काढून उत्तरपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा. लवकरात लवकर मी याच्या उत्तराचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून देणार आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2च सोडवायचे. 8 गुण आहेत आणि 3 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता 4 गुणांचा प्रश्न आहे तर 4 मुद्दे तरी आलेच पाहिजेत. जास्त लिहिले तरी चालतील पण 4 लिहा. 2. उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. इथे पण तुम्ही 4 वैशिष्ट्य लिहा. 3. मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक स्पष्ट करा. इथे पण 4 गुणांचा प्रश्न आहे, मग 4च निर्धारक घटक लिहिले तरी चालतील. 1 मुद्दा 1 गुण असं विभाजन केलं जातं, म्हणून 4 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक शेवटचा 3. सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 1. 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि 6 गुण आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. आता इथे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, मग घटत्या सीमांत उपयोगितेचा फक्त नियम 2 ओळीचा 4 ओळीचा लिहायचं नाही, तर इथे प्रस्तावना, तक्ता, नंतर आकृती, नियम हे सगळं लिहायचं आहे आणि अपवाद पण लिहायचे. आता इथे सिद्धांत लिहिला तर 3 गुण विभाजन होईल आणि अपवाद लिहिले तर 3 गुण. मग 3-4 मुद्दे तरी त्यात आले पाहिजेत, असं विभाजन करता येईल 6 गुणांचं. 2रा प्रश्न. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. वरच्यासारखंच मागणीचा नियम लिहायचा, प्रस्तावना, नंतर नियम लिहायचा, तक्ता लिहायचा, मग आकृती किंवा वक्र काढायचा आणि नंतर अपवाद लिहायचे. अपवाद पण 3 ते 4 लिहा. असं 6 गुणांचं विभाजन होईल. दीर्घोत्तरी प्रश्न सविस्तर लिहायचे असतात. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. आणि हे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत की सत्र परीक्षेला, बोर्ड परीक्षेला पुन्हा येऊ शकतात, म्हणजे येणारच. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच संगीता भालसिंग या नावाने मी टेलिग्राम चॅनल सुरू केलं आहे, तिथे पण जॉईन होऊ शकता. अधिक मार्गदर्शन तुम्हाला तिथे दिलं जातं.
त्याचप्रमाणे आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.